नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांच्या हत्येतील एक आरोपी असलेला गणेश कोमकर आणि याच्या मुलाची अर्थात आयुष कोमकर याची त्याच्याच घराच्या खालच्या पार्किंग मध्ये जी आहे ती निर्घुणपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली होती. ही घटना जी आहे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला घडली आणि त्याच अनुषंगाने सध्या पुण्यातील वातावरण जे आहे ते अक्षरशः ढवून निघाले आहे. पुण्यामध्ये जे आहे ते भीतीचं वातावरण आहे. खरं तर पाहिलं तर याच प्रकरणावरून सध्या पुण्यामध्ये जी चर्चा सुरू आहे की खरंच हे फॅमिली वॉर होतं की गँग वॉर होतं अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आजच्या आपल्या लाईव्हचा विषयच आहे आयुष कोमकर याची हत्या, फॅमिली वॉर की गँग वॉर. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, आपण पाहतो की सुरुवातीला हे प्रकरण जे आहे वनराज अंदेकर जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते त्याची जी आहे ती मागील वर्षी 1 सप्टेंबर 2024 ला गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर जर पाहिलं तर 1 वर्ष जेमतेम 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यानंतर या प्रकरणातील एक आरोपी असलेला गणेश कोमकर याच्या मुलाची त्याच्याच घराच्या खाली जी आहे ती गोळ्या झाडून हत्या करण्यात येते. खरं तर काय वाटतं, हे फॅमिली वॉर वाटतं का गँग वॉर वाटतंय? राजरत्न, आपण जर पाहिलं तर या संपूर्ण घटनेला वेगवेगळे अँगल आहेत. म्हणजे वनराजची जी काही हत्या झाली होती त्या हत्येला खूप वेगवेगळे अँगल होते. वनराज यांच्या हत्येमागे सगळ्यात महत्त्वाचा होता तो सोमनाथ गायकवाड होता, ज्याच्याशी गँग वॉरचा तो सगळा विषय होता. कारण गुन्हेगारांच्या दोन्ही टोळ्या आहेत, अंदेकर टोळी आणि गायकवाड टोळी. या टोळ्यांमधलं टोळी युद्ध होतं, त्याचा राग मनात होता. तर दुसरीकडे कौटुंबिक वाद सुद्धा होते, कारण बहिणीबरोबर असलेले प्रॉपर्टीचे काही डिस्प्यूट होते. त्याचबरोबर तिच्या एका दुकानावरती अतिक्रमणाची कारवाई झालेली होती आणि तो राग संजीवनी कोमकर म्हणजे जी बहीण होती तिच्या मनात होता की वनराजने हे सगळी कारवाई जाणून बुजून महानगरपालिकेच्या लोकांना सांगून त्यांच्याकडून ही सगळी कारवाई करवून घेतली. त्यामुळे कौटुंबिक वाद सुद्धा होते. असे दोन्ही अँगल होते वनराज यांच्या हत्या प्रकरणाला. दुसरीकडे गणेश कोमकर वगैरे हे जर आपण आरोपी पाहिले तर या आरोपींना राजकीय सुद्धा त्या सगळ्याच परिसरामध्ये असं म्हटलं जातं की राजकीय वर्चस्व सिद्ध करायचं होतं किंवा मग राजकारणातली जी काही असूया होती ती सुद्धा मनात होती. त्यामुळे असे 2-3 वेगवेगळे अँगल होते वनराज यांच्या हत्येला. मात्र आयुषच्या जर हत्येमध्ये आपण पाहिलं तर आयुषच्या हत्येला हा थेटपणे गँग वॉरचा अँगल नसून हा फॅमिली वॉरचा अँगल प्रत्यक्षदर्शी जर आपण पाहिलं तर तसाच वाटतो. कारण मुळात एखाद्या प्रकरणामध्ये हा जो आयुष आहे 18 वर्षांचा मुलगा होता, इतका लहान होता, त्याचा या गुन्हेगारांशी कुठलाही संबंध नव्हता, त्याने कधी कुठला गुन्हा केला नाही, कुठल्या गुन्ह्यात तो सहभागी नव्हता, असं काहीच नव्हतं. त्याच्या वडिलांनी काय केलं हा त्याच्या वडिलांपुरता मर्यादित विषय होता. मात्र आयुषचा या सगळ्याशी कुठलाही संबंध नव्हता. असं असताना सुद्धा आयुष सारख्या इतक्या लहान मुलाला मारण्याचा विचार सुद्धा येणं किंवा त्याची अंमलबजावणी करणं, अशा पद्धतीचा खून करणं ही गँग वॉर मधून घडलेली घटना नाहीये. मुळात सगळ्यात पहिल्यांदा आपण गँग वॉर कशाला म्हणतो तर जेव्हा 2 गँग आपापसात भिडल्या जातात, 2 टोळ्यांमध्ये एखादा संघर्ष सुरू असतो त्याला आपण गँग वॉर म्हणतो. जसं पुण्याने पाहिलेला सगळ्यात भयानक संघर्ष होता तो म्हणजे अंदेकर आणि माळवदकर टोळीचा. या दोन्ही टोळ्या होत्या, स्वतंत्र टोळ्या होत्या, यांचे टोळी प्रमुख होते आणि मग त्यांच्यात आपापसात जे वाद झाले आणि त्याच्यातून जे काही खून पडले वगैरे त्याला आपण गँग वॉर म्हणतो. या प्रकरणामध्ये ज्यांनी मारलंय ही जरी एक टोळी असली, अंदेकर टोळी असली, तरी ज्याला समोरच्याला मारलेला आहे तो काही कुठल्या टोळीचा भाग नाही किंवा कोमकर नावाची कुठली टोळीच मुळात अस्तित्वात नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जर आपण असं म्हणतोय की गँग वॉर तर मग गँग वॉर मध्ये 2 गँग असायला हव्यात. या 2 गँग नाहीयेत, एक गँग आहे आणि एक वैयक्तिक स्वतंत्र एक मुलगा होता, त्याच्यावरती हा सगळा हल्ला झाला. मग या हल्ल्याला किनार जी आहे ती नक्कीच फॅमिली वॉरची किनार आहे, गँग वॉरची नाहीये. जर या प्रकरणामधला पहिला कट ज्याच्या विरोधात रचण्यात आलेला होता असं सांगितलं जात आहे तो सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या कुटुंबाच्या विरोधात त्यांची रेकी केलेली होती, तसं जर काही घडलेलं असतं तर आपण असं म्हणू शकत होतं की हे गँग वॉर मधून घडलं. कारण सोमनाथ हा मुळातच एका गँगचा टोळी प्रमुख आहे. अर्थात त्याच्या कुटुंबाला मारलं ही पण त्याच्या गँगच्या बाहेरचीच व्यक्ती झाली, त्याचे कुटुंबीय काही त्याच्या गँगचा पार्ट नाहीयेत. मात्र तरी सुद्धा त्याला आपण असं म्हणू शकत असतो की 2 गँग मध्ये झालेला हा सगळा प्रकार आहे. मात्र या प्रकरणात तसं कुठेही नाही. कोमकर नावाची कुठली गँग अस्तित्वात नाही. कोमकरवर त्याचे काही गुन्हे वगैरे असतील तर तो भाग वेगळा. मात्र आयुषचा सुद्धा या सगळ्याशी संबंध नाही किंवा गणेश कोमकर, जयंत कोमकर, संजीवनी कोमकर यांची सुद्धा कुठली गँग नाहीये. त्यामुळे याला आपण गँग वॉर पेक्षा फॅमिली वॉर नक्कीच जास्त म्हणू शकतो. समृद्धी, आपण पाहिलं की जी संजीवनी कोमकर होती तिने थेटपणे सोमनाथ गायकवाड याची मदत घेऊन थेटपणे वनराज अंदेकर यांची सुपारी देऊन हत्या घडवलेली होती. त्यामुळे अशा अँगलने तुला काय वाटतं की हे कुठेतरी सोमनाथ गायकवाड आणि जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये बंडू अंदेकर यांच्यामध्ये कुठेतरी गँग वॉर होतं किंवा वर्चस्व वादातून हे सगळं प्रकरण झालंय असं वाटतं का?
नक्कीच हे सगळं प्रकरण वर्चस्ववादाचीच लढाई होती मुळात. याचं पूर्व नेमकी जर परिस्थिती आपण पाहायला गेली तर घडलेलं असं होतं की या सगळ्यामध्ये अनिकेत दुधभाते आणि निखिल आखाडे नावाचे दोन गुंड आहेत. या गुंडांवरती वनराज यांची हत्या होण्याच्या काही दिवस आधीच, काही महिने आधीच त्यांच्यावरती आंदेकर टोळीने हल्ला केलेला होता. या हल्ल्यामध्ये निखिल आखाडेचा मृत्यू झाला. निखिल आखाडे हा सुद्धा गुंड होता. हा गुंड कोणाचा होता तर हा गुंड होता सोमनाथ गायकवाडच्या टोळीतला गुंड होता. आणि मुळात हा सोमनाथ गायकवाडच्या फार जवळचा मानला जात होता. त्याचा कुठेतरी नातेवाईक वगैरे आहे अशी सुद्धा माहिती समोर आहे. त्यामुळे मुळातच आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला मारल्याचा राग हा सोमनाथ गायकवाडच्या मनात होता. सगळ्यात पहिल्यांदा सोमनाथ गायकवाडचा सुद्धा आपण जर उदय कुठून झाला हे पाहायला गेलो तर मुळात सोमनाथ गायकवाड हा या बंडू आंदेकर टोळीचाच व्यक्ती होता. त्यांचाच एक गुंड होता, त्यांचा सदस्य होता. बंडू आंदेकरनेच या सोमनाथ गायकवाडला मोठं केलं असंही आपण म्हणू शकतो गुन्हेगारीमध्ये. कारण आंदेकरसाठी त्याने अनेक वर्ष काम केलेलं यात सोमनाथ गायकवाडने. मात्र अर्थात पुन्हा एकदा जेव्हा अशा पद्धतीने एखाद्या टोळीतला कुणीतरी गुंड असतो जो हळूहळू मोठा व्हायला लागलेला असतो, ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होतात, तेव्हा त्याला आपसुकच असं वाटायला लागतं की बाबा मी दुसऱ्या कुठल्या तरी टोळीसाठी काम करतोय आणि मग माझ्यावरती गुन्हे दाखल होत आहेत आणि माझं नाव न मोठं होता थेटपणे एखाद्या टोळीचं नाव मोठं होतं की आंदेकर टोळीतल्या गुंडाने असं असं केलं. मग जेव्हा आपण गुन्हेगारांची जर मेंटॅलिटी बघायला गेलो तर त्यांना असं असतं की मी गुन्हा केलाय तर माझं नाव आलं पाहिजे, असं एक असतं. त्यामुळे मग या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा वर्चस्ववाद कुठेतरी आला आणि मग वर्चस्ववादातून तो आंदेकरांपासून फुटला, स्वतःची वेगळी टोळी निर्माण केली आणि मग आता त्याच्या टोळीमध्ये आणखीन अनेक गुंड आहेत. तसाच हा निखिल आखाडे होता. त्याचा खून केला आंदेकर टोळीने. मग आंदेकर टोळीवरचा राग होता आणि तो राग कुठेतरी काढायचा होता. बरोबर कुणाचा काढायचा हे सुद्धा कळत नव्हतं. कारण वनराजचं जर म्हणायला गेलं तर वनराज पूर्णपणे राजकारणात आणि समाजकारणात रमला होता तो तेव्हापर्यंत. त्यामुळे वनराजची थेटपणे हत्या करता येत नव्हती, कारण का तो काही आता गुन्हेगार राहिलेला नव्हता. बंडू आंदेकरांचं म्हणायला गेलं तर त्याचं वयच इतकं जास्त झालेलं होतं की त्यालाही मारण्यात तसा काही अर्थ नव्हता. तर मग कुणाची हत्या करायची अशा सगळ्या साशंकता असलेल्या वातावरणामध्ये सोमनाथ गायकवाड असताना संजीवनी आली, जिने समोरून खरं तर ही सगळी ऑफर दिली भावाला मारण्याची. आणि मग आयतं कारणच चालून आलं की समोरच एखादा व्यक्ती आपल्याला या सगळ्यामध्ये समोरून पैसे सुद्धा देत असेल किंवा या सगळ्यामधला स्वतःच तो हत्याचं प्लॅनिंग करत असेल तर अर्थातच चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे एकट्याने कट रचून हे सगळं करण्याऐवजी 4 जर सूत्रधार असतील तर चौघांना शिक्षा होईल, जे काही होईल ते चौघही जण मिळून भोगू, अशा पद्धतीचा कुठेतरी विचार केला गेला, नाही घडलं. समृद्धी, तू जसं सांगितलंस की हे जे प्रकरण आहे ते कुठेतरी गँगवर वाटत नाहीये. जसं आता गणेश कोमकर मुलाला जे मारलं गेलं ते प्रकरण कुठेतरी गँगवर वाटत नाही, हे कुठेतरी फॅमिली वॉर आहे असं तू म्हणतेस. परंतु ज्यावेळी गणेश कोमकर यांच्या मुलाला गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळेस ते जे आरोपी होते, 2 आरोपी ज्यांनी गोळ्या झाडल्या, ते त्या ठिकाणी म्हणत होते की या भागात फक्त बंडू आंदेकर नाही कृष्ण आंदेकर असं ते म्हणत होते. हे जे त्यांनी शब्द उच्चारलेले आहेत याला तू कसं पाहतेस? एका बाजूला तू म्हणतेस की हे सगळं जे प्रकरण आहे ते गँग वॉरचं प्रकरण नाहीये, फॅमिली वॉर आहे, आणि अशा वेळी तिथं जाऊन इथं फक्त बंडू आंदेकर आणि कृष्ण आंदेकर असा उच्चार जे आहे इथले जे आहे हल्लेखोर करतात. नक्कीच राजरत्न, आपण जर पाहिलं तर मुळात मी जसं आधी सांगितलं की कोमकर नावाची आत्ता कुठलीही गँग अस्तित्वात नाहीये. त्यांचा वैयक्तिक राग वगैरे होता, कौटुंबिक वाद होते वगैरे, ते सगळं ठीक आहे. किंवा गणेश कोमकर आणि वनराज यांचं पहिल्यापासूनच फारसं चांगलं रिलेशन नसल्याचं अनेक त्यांचे जवळचेही लोक सांगतात की पहिल्यापासून त्यांच्यात थोडंसं धुसफूस ही असायचीच. मग तसं सगळं असताना आता मुळातच या प्रकरणामध्ये बंडू आंदेकरचं वय जर पाहायला गेलं 70 पार केलेली आहे. दुसरीकडे मग बंडू आंदेकर नंतर कोण होतं तर अर्थात वनराज होतं. पण वनराजने पण मग समाजकारण करायला, राजकारण करायला सुरुवात केली. मग तसं जर पाहायला गेलं तर आंदेकर नाव घेतल्याच्या नंतर वनराज पर्यंत सुद्धा चेहऱ्यापुढे येणारा, डोळ्यांसमोर येणारा चेहरा हा मुळात वनराजचाच असायचा. भले तो त्या टोळीचा प्रमुख नसेल, भले तो राजकारणात होता, पूर्णपणे गुन्हेगारीमध्ये नव्हताच तो, तरी सुद्धा नाव कुणाचं यायचं, चेहरा कुणाचं डोळ्यासमोर यायचं तर तो वनराजचा येत होता. आता जी काही वेगळी नावं समोर येतात, म्हणजे शिव मांदेकर येतोय नवा म्होरक्या म्हणून, किंवा कृष्णराजचं नाव घेतलं जातंय नवा म्होरक्या म्हणून, हे सगळे तोपर्यंत फारसे तसे वेल नोन चेहरे नव्हते. वनराज होता. त्यामुळे मग वनराजला मारल्याच्या नंतर आता जेव्हा गणेश कोमकर या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा केव्हा जामिनावरती बाहेर येईल किंवा जेव्हा केव्हा शिक्षा भोगून बाहेर येईल, तेव्हा अर्थातच इतक्या मोठ्या टोळीच्या प्रमुखाच्या मुलाला मारलं, वनराजला मारलं, जो मुळात एक वेल नोन चेहरा होता, नगरसेवक म्हणून प्रसिद्ध होता, अजित पवारांच्या फार जवळचा कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध होता.
त्याला जेव्हा तुम्ही मारलेला आहे आणि जेव्हा तुम्ही शिक्षा भोगून वगैरे बाहेर येता तेव्हा मुळातच तुमचं वर्चस्व तिथे सिद्ध झालेलं असतं, म्हणजे गुन्हेगारांच्या मेंटॅलिटीने जर आपण पाहायला गेलो तर. मग त्यामुळे मग असं नक्कीच झालं असतं की या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा केव्हा कोमकर कुटुंबीय हे सगळे सुटून बाहेर आले असते त्यावेळी कोमकर, जशी आता अंधेकरांची नानापेठेच्या परिसरात दहशत आहे तशी काही वर्षांनी कदाचित कोमकरांची दहशत सुद्धा चालू झालेली असती की बाबा एखाद्या टोळीच्या प्रमुखाला आपण मारलंय. म्हणजे आपण अनेकदा गुन्हेगारांच्या मेंटॅलिटी बरोबर आपण म्हणजे चित्रपटात मध्ये सुद्धा असं पाहिलंय की बऱ्याचदा एखाद्या मोठ्या टोळीतला कोणाला तरी मारलं की समोरच्याचं आपोआप नाव होतं आणि हे नाव व्हावं, प्रसिद्धी मिळावी, हे सगळे टॅक्ट जे आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातल्या गुन्हेगारीमध्ये पाहायला मिळतात. जाणून बुजून काहीतरी करायचं आणि आपलं नाव मोठं करायचं ही गुन्हेगारांची मेंटॅलिटी आधीपासूनच पाहायला मिळते. त्यामुळे तसंच काहीसं यामागे असू शकतं की जेव्हा केव्हा कोमकर सुटून येईल, आता वनराजच नाहीये म्हटल्यानंतर कोमकर कदाचित त्याचं वर्चस्व सिद्ध करेल, कदाचित त्याला राजकारणात एखादी संधी मिळू शकते किंवा असं काहीतरी होऊ शकतं, किंवा मग कोमकर स्वतःची टोळी वगैरे निर्माण करेल, तो स्वतः एक मोठा गुंड म्हणून उदयास येईल की काय, असा सगळा राग असू शकतो, असा सगळा विचार असू शकतो या सगळ्या आरोपींच्या मनात. आणि त्यामुळे मग त्यांचं हे जे काही म्हणणं आहे की इथे फक्त वनराज आणि कृष्णराज आणि काय बंडू आंदेकर वगैरे हे त्यांनी म्हटलेलं असू शकतं कदाचित. समृद्धी, जसं तू आता पाहिलं होतं की जसं तू आता कोर्टामध्ये सुद्धा कव्हर करायला गेली होती त्यावेळेस बंडू आंदेकर यांच्या वकिलांच्या मार्फत असं सांगण्यात आलेलं होतं की तो जो मयत आहे तो माझा नातू आहे, मी त्याला कशाला मारेल, आणि त्याची आई माझी मुलगी आहे, आम्ही बाहेर केरळला दर्शनासाठी गेलेलो होतो आणि त्यानंतर हे प्रकार घडलाय, असं कुठेतरी युक्तिवाद बंडू आंदेकर यांच्या वकिलामार्फत करण्यात आला होता. नक्कीच हा युक्तिवाद करण्यात आला, कारण जर आपण प्रत्यक्षदर्शींनी जे काही सांगितलंय त्यानुसार जर पाहिलं तर मुळात ही जी काही हत्या झाली त्याच्यानंतर बंडू आंदेकर त्यांचं हे जे काही कुटुंब आहे ज्यांची नावं या सगळ्यामध्ये मुख्यतः आलेली आहेत, हे कुटुंब पुण्यात नसल्याची माहिती समोर आली. मग हे कुठे गेलेले होते तर केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले, तसं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात ते आतापर्यंत कुठे होते 4 दिवसात वगैरे हे सगळं पोलिसांच्या तपासातून आणि मग DVR वगैरे समोर येतील त्याच्यामधनं कदाचित हे सगळं बाहेर येईल. मात्र ते आता त्यांच्या म्हणण्यानुसार तरी ते दर्शनाला गेलेले होते. आणि जर आपण बंडू आंदेकरची तेव्हाचं जर जे काही त्याचं म्हणणं होतं वनराजच्या मृत्यूनंतरचं ते जर पाहिलं तर त्याने तेव्हाही असं म्हटलेलं होतं की मी आंदेकर म्हणून, म्हणजे मी स्वतः या टोळीचा प्रमुख म्हणून सुद्धा हे सांगतोय आणि मी माझ्या टोळीतल्या इतर तरुणांना सुद्धा, गुंडांना सुद्धा हेच आवाहन करेल की वनराजच्या हत्येचा बदला घेऊ नका, गँग वॉर पुण्यामध्ये भडकेल असं काहीही करू नका, या सगळ्यामध्ये वनराजला कायद्याच्या दृष्टिकोनातून न्याय मिळाला पाहिजे, मी कुठल्याही पद्धतीचं गँग वॉर भडकू देणार नाही, कुणाकडून बदला घेणार नाही, असं या स्वतः बंडू आंदेकरचं म्हणणं होतं. त्यामुळे मुळातच बंडू आंदेकर जे तसं म्हटलेला होता त्यानंतर जर बंडू आंदेकरनी हे सगळं पाऊल उचलणं तसं फार ट्रिकी वाटतं. म्हणजे अर्थात हे सगळं पोलीस तपासाचा हा सगळा भाग आहे की हे कुणी केलं, का केलं, कशासाठी केलं. मात्र जे काही आजच्या युक्तिवादात घडलंय त्याविषयी मी बोलतेय की आजच्या युक्तिवादात त्याचं असंच म्हणणं होतं की मी हे केलेलं नाही, आमचं या सगळ्या पूर्ण या मॅटरशीच कसलाच संबंध नाही, जी काही आंदेकर म्हणून नावं घेतली गेली आहेत ही जाणून बुजून फिर्यादींनी गोवलेली नावं आहेत. मुळात फिर्यादींची आणि आरोपींची कुठली ओळख परेड झालेली नाही, स्वतः फिर्यादी त्या ठिकाणी घटनास्थळावरती उपस्थित नव्हत्या, तर मग त्यांना हे सगळं कसं काय माहित की हे जे काही कट आहे तो यांनीच रचलेला आहे. किंवा जसं फिर्यादींनी म्हटलंय की गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या घराची रेकी चालू होती, आमच्यावर पाळत ठेवली जात होती, मग जर असं होतं तर मग आधीच या सगळ्यामध्ये पोलीस केस का नाही झाली. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्या इमारतीचे CCTV फुटेज कल्याणी कोमकर यांना दाखवण्यात आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही जी 2 गोळ्या झाडणारी व्यक्ती आहेत ते बंडू आंदेकर यांच्या टोळीसाठी काम करतात. मग नक्कीच मग तोच मुद्दा आहे मूळचा की मुळात जेव्हा तुम्ही 2 आरोपी हे त्यांच्यासाठी काम करतात असं म्हणतात तेव्हा हे बाकीच्यांनी, जसं बंडू आंदेकर किंवा त्याच्या वकिलांचं म्हणणं होतं की जे आरोपी ज्यांनी ही सगळी गोळ्या वगैरे झाडलेल्या आहेत त्यांनी थेटपणे जर आंदेकरांचं नाव घेतलं असेल तरी सुद्धा आंदेकरांचा थेट याच्याशी संबंध आहे की नाही याचा तपास तर होणं गरजेचं आहे. कुणीतरी म्हटलं म्हणून तुम्ही नावं टाकली, कुणीतरी म्हटलं म्हणून तुम्ही ताब्यात घेतलं, 70 पार केलेल्या एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतलं, हे कसं काय होऊ शकतं. अशा पद्धतीचा युक्तिवाद हा आरोपीच्या वकिलांकडून या सगळ्यात करण्यात आला. मात्र सरकारी वकिलांचं किंवा सरकारी जे तपास अधिकारी आहेत त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की या सगळ्याचा मुख्य सूत्रधार हा आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर असेल, कृष्णराज असेल, याच सगळ्यांनी मिळून हे सगळं कटकारस्थान रचलेलं आहे. त्यामुळे यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळायला हवी असं म्हटल्याच्या नंतर अर्थात कोर्टाने सुद्धा आता 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली. मात्र त्यामध्ये सुद्धा आणखीन बराच तपास होणं बाकी आहे. खूप प्रायमरी स्टेजला ही सगळी केस आहे. मुळात ज्या मुलाचा म्हणजे अगदी आपण दुसऱ्याही बाजूने विचार करायला गेलो तर
मुळात याच बंडू अंदेकरने स्वतःचा मुलगा गमावलेला आहे. स्वतःचा मुलगा गमावल्याच्या नंतर मुलाला मारून म्हणजे नातवाला मारून त्याला काय मिळणार आहे असं त्यांनी स्वतःनी उपस्थित केलेला हा प्रश्न आहे आज कोर्टामध्ये, की मला माझ्याच नातवाला मारून काय मिळणार आहे असं त्याने विचारलं. त्यामुळे या प्रश्नाचं सुद्धा उत्तर शोधण्याचं काम आता पोलिसांचं असणार आहे. अर्थात कुणीही गुन्हा केल्याच्या नंतर मी गुन्हा केला आणि मी खून केला असं म्हणणारे आरोपी फारच रेअरली असतात. आरोपी असं कोर्टात कधीच म्हणत नाहीत की मी खून केला आणि मी कट रचला म्हणून. पण त्यानेच तो कट रचलाय, त्यानेच तो खून केला हे सिद्ध करणं पोलिसांचं काम आहे. त्यामुळे पोलीस आता हे काम नेमकं कसं करतायत त्याच्यावरती पुढची सगळी केस कशी स्टँड होणार हे अवलंबून असेल. नक्की समृद्धी, तपासामध्ये सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पुढे येतील. खरंच हे फॅमिली वॉर होतं की गँग वॉर होतं हे आगामी काळामध्ये पोलीस तपासातून पुढे येणारच आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.